किती सुंदर रंगसंगती, किती छान. प्रत्येक स्त्रीची आवड तिच्या साड्या आणि मनमोहक वस्त्रदालन हे बघायलाच इतकं छान वाटतंय. इतकी सुंदर रंगसंगती आहे. आणि मग हे काय आहे सगळं हे आज आपण जाणून घेणार आहोत. या मोहमयी साड्यांच्या दुनियेमध्ये आपण स्वागत करूया श्रद्धा खांडकेकर यांचं, ज्या ह्या सगळ्या ब्रँडच्या ओनर आहेत, ज्यांनी हे सगळं शून्यातून निर्माण केलेलं आहे, मंत्रमुग्धा सारीज. तर आज आपण स्वागत करत आहोत तिची मोठी सावली या आपल्या नव्या भागामध्ये मंत्रमुग्धा साडीच्या ओनर आणि आता तोच ब्रँड अगदी छान मोठ्या प्रमाणात पुढे नेणाऱ्या सौ श्रद्धा खांडकेकर यांना. या मॅडम इकडे. तिची मोठी सावली हे एक असं सेक्टर आहे, असा एक आम्ही पॉडकास्ट सुरू केलेला आहे ज्यातून महिलांना काहीतरी प्रेरणा मिळावी असा त्या मागचा खर तर उद्देश आहे. आणि म्हणूनच आम्ही अशा वेगवेगळ्या महिलांच्या शोधात असतो की ज्यांनी वेगळं काहीतरी केलंय, वेगळं स्वतःचं काहीतरी स्थान निर्माण केलेलं आहे. तर हे सगळं सुरू करण्याच्या आधी आपण जाऊया की जेव्हा तुम्ही पण सर्वसाधारण महिलांसारख्याच एक सामान्य गृहिणी होत्या, तर तेव्हाची काही आठवण किंवा तेव्हाचं कसं होतं, एक तो पहिला टप्पा. छान. म्हणजे जी प्रत्येक मुलीला उत्सुकता असते की कुटुंब व्यवस्था आपली किंवा लग्नानंतरचे दिवस, तशी 26 डिसेंबर 2002 रोजी मी राजेश खांडकेकर यांच्याशी विवाहबद्ध झाले. आणि छान होतं. छोटस सासरे माझे इथे पेमरा सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य होते. सासूबाई देखील पुष्पलता खांडकेकर न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षिका होत्या. माझे मोठे दीर त्यावेळेला 40गाव या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. माझे वडील नगरमध्येच माझं माहेर श्रीकृष्ण गंधे, ते पण महाराष्ट्र विद्युत मंडळामध्ये निरीक्षक अभियंता होते. म्हणजे नोकरी सगळे नोकरी बेस होता. एक मध्यमवर्गीय आई जी होती माझी ती उद्योजिका होती. अरे वा. बर. कशी उद्योजिका ती, तर अशी आत्ताची जे टिपिकल उद्योजक आहेत तशी नाही. तिच्या अंगात उद्योग असायचे. बारीक बारीक काही ना काही करत राहणं, रुखवताचे ऑर्डर्स, क्रिएटिव्हिटी खूप होती. किंवा क्रोशाचं लोकरीचं काम करणं, हे सगळं तिला प्रचंड आवड. साऊथची होती, रांगोळ्या उत्कृष्ट काढायची, पदार्थांची आवड होती, त्यामुळे तेही खूप छान करायचे. म्हणून तिचं बघून मलाही असं वाटायचं की आपणही लग्नानंतर असंच छान घर सांभाळू, सगळ्यांच्या आवडीनिवडीचे पदार्थ करू, गृहिणी सणवार सगळे छान एन्जॉय करू, असं सगळं ते छान स्वप्न. शिक्षण कशात घेतलं? माझं मी वाणिज्य शाखेची पदवीधर आहे आणि मास कम्युनिकेशनचा मी कोर्स केलेला आहे IMSCDR मध्ये. मग काही नोकरी वगैरे ही पार्श्वभूमी होती? नोकरी मी बीकॉम झाल्यानंतर इथे जे आपले टॅक्स कन्सल्टंट अशोक बोरा सर आहेत त्यांच्याकडे मी काही काळ, म्हणजे काही महिनेच गेले. कारण मला ते नोकरी हे क्षेत्र जमलं नाही कधी, खरं सांगायचं तर. पण लग्नानंतर काही कारणाने मी क्राफ्ट मध्ये होतं, माझी आवड होती, तर मी NIFD जी इन्स्टिट्यूट आहे नगरमध्ये होती त्यावेळेला, आता नाहीये, तर तिथे क्राफ्ट टीचर म्हणून नोकरी केली मी काही काळ. मग 2005 साली मला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर तर बाळाला सांभाळून नोकरी करणं शक्य नव्हतं आणि घरातून सासू सासरे पण म्हणाले नोकरी नको करू. आणि ते स्वतः वर्किंग होते? ते स्वतः नाही, ते दोघं रिटायर होते, पण एज वाईज नव्हती त्यांच्याकडनं इतकी अपेक्षा हे करणं. मग त्या दृष्टीने मग मी विचार केला. आणि आई मूळची साऊथ इंडियन, साड्यांची प्रचंड आवड, तिच्या बरोबर राहून राहून मलाही तोच नाद लागलेला. म्हणजे आम्ही दोघी मायलेक कमी आणि मैत्रिणी जास्त होतो, त्यामुळे ती कुठेही खरेदीला गेली वगैरे तर मला घेऊन जायची. बरोबर. आणि तिला सवय कशी की कपडा सांगायचा,
म्हणजे आपण बघतो दुकानदार आपल्याला काय करतो, प्रकार सांगतो, हो ही कांजीवरम आहे, हो, ही हो, पैठणी हो. आहे, ही प्रिंटेड आहे, बरोबर आहे. सिंथेटिक आहे, एवढं. पण आईचं तसं नसायचं. आई पोच सांगायची, धागा त्यातला ओळखायचा. धागा, आणि तो कसा ओळखायचा हा, किंवा तो रंग आपल्यावरती कसा खुलेल किंवा हा. कोणता खुलेल हा. हे कसं बघायचं हा. हे ती सांगायची. म्हणजे बाळकडू घरातूनच आणि मिळालेलं हे होतं. बाळकडू मला आईने दिलं. बर, पण मग असा कुठला पॉइंट होता किंवा असं काय ट्रिगर होतं की ज्या क्षणी असं वाटलं की आपण म्हणजे नोकरी तर आता बंद केलेलीच आहे, हो. पण आपण साड्यांच्या व्यवसायात आणि व्यवसायात उतरावं हे पहिली गोष्ट, आणि त्यात साड्यांच्याच व्यवसायात उतरावं. हो, ऍक्च्युली कसं झालं आता, एक माझे मिस्टर पण व्यवसायातच होते, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते ते. हा. बरं, MSEB मध्ये कसं असतं की रोजंदारीवर आपल्याला माणसाला द्यावंच लागतं, बरोबर. त्याच्याशिवाय काम पूर्ण होत नाही, बरोबर. आणि बिल कधीतरी निघणार, हा. वेळ जाणारी. हा, मग तोपर्यंत हा. पैसा मध्ये लागायचा. बरोबर. मग आम्ही विचार करत होते की काय करू काय करू. मग मी भावाशी सारखं बोलायचे, धाकटा भाऊ आहे माझा तो, तर त्याचं लग्न झालं 2007 साली, आणि आम्ही बनशंकरीच्या दर्शनाला कर्नाटकात बदामीला गेलो. हा. तर तिथं बसलो होतो दोघं, तर तो मला म्हणे, तायडे म्हणे तुला काहीतरी करायचंय, तर म्हणे तू काय करणार. म्हटलं अरे काय असं नाही येते डोक्यात, पण काहीतरी करावं की जे आवडेलही आणि उपयोगी पाहिजे मात्र. म्हटलं ते कधी संपणार नसावं. मग तिथे इरकली स्पेशल साड्या. बर. इलकल हे गाव जे आहे हे बदामी जवळ आहे, बरोबर. जिथं घरोघरी लूम्स आहेत. बर. आणि तिथं या साड्या बनतात. बर. तर आता साऊथचेच असल्यामुळे आम्हालाही त्या साड्यांचं होतं. हा. मग मंगेश मला म्हणाला की ताई आपण घेऊयात साड्या. म्हटलं अरे पण माझ्याकडे आता पैसे नाहीयेत, आपण फिरायला आलोय, मी काय त्या तयारी. तेव्हा काय ऑनलाईन वगैरे हे जीपे वगैरे काही प्रकार हो नव्हते. हो हो. मग तो मला म्हणाला असं करू, मी तुला घेऊन देतो साड्या, हा. तू त्या विक हा. आणि बघ बघ म्हणे त्यातनं काय वाटतं. मग ती जी पहिली हे होती, तो पहिला टप्पा. ती किती साड्यांची खरेदी 25 होती? इलकली साड्या घेतल्या. साधारण माझं त्या साड्यांचं बिल त्या वेळेला 50,000 झालं. बर. ही किती वर्षांपूर्वीची गोष्ट आहे? ही आता जवळपास 19 वर्षांपूर्वीची गोष्ट बर आहे. बर बर. म्हणजे पुष्कळच होती ती रक्कम. हो, त्या मानाने खूप होती. आणि त्याच्यामध्ये कॉटन होत्या, सेमी सिल्क होत्या, सिल्क, प्युअर सिल्क पर्यंतच्या साड्या मी आणल्या. बर. पण त्या मानाने, आजच्या काळाच्या मानाने त्या खूप स्वस्त. हा. पण ती रक्कम त्यावेळेला बरोबर आहे. भरपूर मोठी एकदम होती. दिली ती. अगदी, हा. अगदी. पण मग अशा पद्धतीने मी साड्या तर खरेदी करून आणल्या, हा. पण आता जाहिरात कशी करू किंवा त्या मांडू कशा किंवा दाखवू कुणाला, असे प्रश्न होते. पण ते पण आईने चटदिशी सोडवले. आम्ही परत आलो तर कोजागिरी पौर्णिमा होती. मला अजूनही आठवतं 5 ऑक्टोबरचा दिवस. मंगेशचा वाढदिवस असतो त्याच दिवशी. त्यामुळे सगळं छान साधून आलं की ज्याच्यामुळे मी सुरुवात करते त्याचाच वाढदिवस. बरोबर. जिची कायम साधना असते त्या जगदंबेचा तो महत्वाचा दिवस. आणि त्या देवीने पण तुम्हाला दिशा दाखवली, तिथं जाऊनच तुम्हाला ते घ्यायची इच्छा झाली. मग असं करत आईचा भिशी ग्रुप होता. बर. मग आई मला म्हणे, अगं मी बायकांना बोलावणारच आहे ओट्या भरायला, हळदी कुंकवाला, तर आपण तिथंच तुझ्या त्या साड्यांची पूजा करू एक छोटीशी आणि तू दाखव. म्हटलं ठीक आहे, किमती कशा ठरवू. तोही पेच होता. पण आईनी पूर्वी घरगुती प्रमाणात साड्यांचा उद्योग केलेला, त्यामुळे तिला थोडा अंदाज होता. मग त्या हिशोबाने तसंच आम्हाला व्यावसायिकांनी जो अंदाज दिला होता की या साड्या तुम्ही साधारण या किमतीत विकू शकता. मग तसं करत करत आम्ही त्या 25 साड्यांचं लेबलिंग केलं. साधं कागदाच्या चिठ्ठीवरती किंमत टाकून स्टेपलरनी त्या किमती लावल्या आणि आईच्या मैत्रिणी आल्या. पहिली ऑर्डर आठवते? हो. पहिली ऑर्डर मला माझ्या आत्ते सासूबाईंमुळे मिळालेली. अरे वा. नगरच्या ट्रेझरी ऑफिसचा ड्रेस कोड होता. बर. त्यावेळेला मी मॅक्झिमम मी इलकलीच विकत होते, म्हणजे मी बाकी साड्यांकडे वळाले नव्हते. बर. तर त्यांनी मला पॉलिसिल्कच्या जवळपास 36 साड्यांची ऑर्डर दिली. बर. पहिली बल्क ऑर्डर पहिल्या वर्षात मिळाली. अरे वा. खरंच एक अप्रूप वाटलं की काहीतरी करतोय. आणि कसं असतं, अशी पॉझिटिव्हिटी जेव्हा असती तेव्हा आत्मविश्वास वाढतो. बरोबर आहे. खच्चीकरण होत नाही. बरोबर. तर ते छान. पण मग त्या साड्या मी अवघी एक साडी
375 रुपयाला विकली. आणि तिथं ना त्या साड्यांना रेशीम सोडलेलं असतं, हा. त्याचे गोंडे बांधून दे. हा. तर आईने मला ते शिकवले होते गोंडे कसे बांधायचे. हा. तर त्या सगळ्यांना मी ते गोंडे बांधून दिले, त्यांना हा. इतकं आवडलं. आजही त्या तिथल्या कोणी आठवण. भेटल्या तर अगदी आठवणीने आवर्जून करतात. म्हणजे हा हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये एक एक टप्पा पुढे गाठत हो. चाललेला होतात. हो. तर मग हे जे या ज्या साड्या आहेत हे विकत असताना सुरुवातीला तरी अशीच परिस्थिती होती की जिथं जायचं तिथे आणि तिथं जाऊन त्या साड्या हो. विकायच्या, हो. किंवा ज्यांनी कोणी बोलवलंय तिथं जायचं आणि हो. मग त्या विकायच्या. हो. मग कधी असं वाटलं का हो की हे आपण काय करतोय, आपल्याला जावं लागतंय, आपल्याला सगळी ओझी उचलून उचलून लोकांपर्यंत, नाही. किंवा असं एक असतं ना की मी हे काय करतेय, ही खरंच गरज आहे का, मी हेच पुढे किती काळ करेल, असा कधी प्रश्न पडला का अजिबात तेव्हा? नाही पडला. तेव्हा की जेव्हा अजिबात सुरुवात नाही होती? नाही, बिलकुल नाही पडला. हा. कुठेतरी मनाचा निग्रह होता हा. की हे करायचंय, नवऱ्यालाही साथीची गरज आहे. हा, हा. आणि अशी कधी मागे बघायची वेळच आली नाही. मुळात टक्के टोनपे खाल्ले, नो डाऊट, एवढं काय अगदी पॉझिटिव्हच चालत नाही आपण, पण खाचखळगे येणारच होते. इतकं स्मूथली जाणं शक्यच नव्हतं. पण असं कधीच वाटलं नाही कुठल्याही टप्प्यावर की मी हे काय करतेय, पिशव्या घेऊन ऑफिसेस मध्ये हिंडतीये, शाळांमध्ये हिंडतीये, कुठंच नाही. आणि या सगळ्याला कारण माझा ग्राहक राजा. त्या मैत्रिणींनी इतकी छान साथ दिली मला. उधारीवरती सुरुवात केली मी. ते पण मला एक विचारायचं होतं की मग हे सगळं करताना सुरुवातीला स्टॉक पण मेंटेन ठेवावा लागत असेल ना, की जेव्हा जस्ट सुरुवातच होती. पण सुरुवातीला खरं सांगू का, इतका स्टॉक नव्हता माझ्याकडे. मी साड्या विकल्या, हातात पैसे आले की तेवढे घ्यायचे आणि मग त्यातला माल भरायचा. असं किती वर्ष चाललं? असं जवळपास 2 वर्ष. बर. पण ह्या 2 वर्षात पहिल्या 6 महिन्यातच क्रेडिट कमावलं. बर. क्रेडिट कमावणं म्हणजे कसं की पूर्वी होलसेलर काय म्हणायचे, तुम्ही पहिली 3 बिलं जर का आम्हाला वेळेत दिली, म्हणजे लगेच कॅश दिली, तर आम्ही तुम्हाला क्रेडिट नोट वरती देऊ. बर. 2% एक्स्ट्रा लावायचे ते. बर. आणि ते क्रेडिट वर द्यायचे साड्या. बर. मग ते बिलही मला आणि मिस्टरने सवय अशी की उधारी नाही ठेवायची, आपल्याला येईल तेव्हा येईल. पण व्यापाऱ्यांनी आपल्या दारात तगा द्यायला कधीच यायचं. त्यामुळे आम्ही त्याची बिलं आली किंवा माझे पैसे आले की आम्ही आधी ती बिलं क्लिअर करून टाकायचो. त्यामुळे असं कधी झालं की ऑर्डर अंगावरच पडली की आपण बिल तर दिलंय, आपण पैसे तर दिलेत आणि एवढी मोठी ऑर्डर तर आली, अशी एखादी काही झालं? 2014 सालची दिवाळी आम्ही स्टॉक सगळा भरला आणि तो काय जो होता तो माझा पिक पॉइंट होता व्यवसायाचा. म्हणजे गिअर अप व्हायला लागले होते, प्युअर सिल्क पर्यंत मी आले होते त्या टप्प्याला. मग अचानक सासूबाईंचं दुखणं आलं आणि त्यांचं कसं लिव्हर सिरोसिस ते लास्ट स्टेजला डिटेक्ट होतं आणि आता प्रायोरिटी बदलण्याची वेळ होती अगदी. तर डॉक्टरनी सांगितलंच होतं की ह्याच्यात काही काय कधी होईल हे सांगता येणार नाही. मग प्रायोरिटी शेवटी आधी आई वडील आणि मगच व्यवसाय. त्यामुळे मग भरलेला स्टॉक सगळा होता, पैसा सगळा गुंतलेला होता, आम्ही विकू शकत नव्हतो, वेळ देऊ शकत नव्हतो. अशा कंडिशन मध्ये तो टप्पा होता. कारण हे पण खूप अवघड एक हे आहे की हा एवढा सगळा स्टॉक आणि सगळं अगदी. पण पडला पार तो, पण काय म्हणता येईल. पण त्यानंतर सासूबाई आजारी होत्या आणि त्या गेल्या, म्हणजे 1-1.5 महिन्यात त्या गेल्या. आणि त्याच्यानंतर मात्र मग परत मग सुरुवात परत कारण तो एवढा. आणि काय झालं, सीझन होता, सीझन तर सगळा गेला माझा. दिवाळीचा सीझन होता, नंतर लग्न सराई असती, हे सगळं संपलं होतं. बरोबर. पण देवीचीच कृपा, तिनेच उभं केलं आणि परत सुरुवात झाली. आणि अशा वेळेला मला वाटतं त्या महिलेसाठी हे खूप गरजेचं असतं की आपल्या घरासाठी उभं राहणं. कारण हा व्यवसाय ही महिला प्रायोरिटी नाही ठेवू शकत, नाही म्हटलं तरी घर हीच तिची कायम प्रायोरिटी असते. तर हे एक साधलं जातं महिलेकडनं, ही एक आपल्याला दिलेली खरं तर शक्तीच आहे, देवीनी देणगी येते आपल्याला की आपण तेव्हा थांबतो, आपलं घर आधी हे करतो आणि मग पुढे परत
नव्याने सुरुवात नव्याने करतो. सुरुवात मग आता हे करत असताना तुमच्यामधली जी क्रिएटिव्हिटी होती, तुमच्यामधलं जे मास कम्युनिकेशनची डिग्री होती, तर या सगळ्या स्किल्सचा कसा उपयोग झाला? किंवा साडी चूज करताना सुद्धा कोणती, आता प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असते, तर ती चूज करत असताना, लोकांशी बोलताना, ह्या सगळ्यामध्ये तुमच्या आतल्या क्रिएटिव्हिटीचा कसा उपयोग झाला किंवा मास कम्युनिकेशनचा कसा उपयोग झाला? ऍक्च्युअली माझा मूळचा स्वभाव बडबडा. मी मास कम्युनिकेशन कडे जायचं कारणही तेच होतं की संवाद साधणं आवडतं मला मनापासनं, आणि त्याचा उपयोग मला इथे खूप झाला. कारण त्यावेळेला सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म नव्हता. जाहिरात जी काही करायची ती पूर्ण माउथ पब्लिसिटी आणि जनसंपर्क पाहिजे त्यासाठी. मग विविध क्षेत्रात मी आधीपासून सोशल वर्क मध्ये बरीच ऍक्टिव्ह असायची, ते कॉन्टॅक्ट होते, आणि त्या सगळ्याचा उपयोग मला अर्थात या शिक्षणामुळे खूप व्यवसायाला झाला तो. आणि रंगसंगतीचं म्हणशील तर आईनी जे सांगितलं होतं की कुठला रंग आपल्यावरती कसा खुलतो किंवा कुठला खुलतो हे कसं बघायचं, आतलं पण एक आपल्याला. एक्झॅक्टली. म्हणजे आता तू जर का मला विचारलीस की तू ह्यातली मला कुठली साडी सजेस्ट करशील, तर मी तुला जी साडी सजेस्ट करेन ती मला मनात दिसतं की ती तू नेसलीस तर ती तुझ्यावरती कशी दिसेल. अजूनही खूप मैत्रिणी आहेत. आता ह्या 19 वर्षाच्या काळात अनेक जणी मैत्रिणी ह्या सगळ्या वयोगटातल्या आहेत, तर त्या देखील मला, ज्यांना हा अनुभव आहे, ते मला विचारतात की श्रद्धा आम्हाला ह्या ओकेजन साठी साडी हवी आहे, कुठली सूट होईल, एक 2-3 ऑप्शन्स दे. आणि अतिशयोक्ती नाही, पण त्या ऑप्शन्स मधनं ती जी साडी घेतात ती त्यांना खूप मनापासून आवडते. मग हे जे सगळे चॉईसेस जपणं आहे लोकांचे, त्यासाठी तुम्हाला सुद्धा आधी शोध घ्यावा लागला असेल, तो कसा घेतला? मला कसं झालं, आधी तर फक्त इरकली आणली, काठपदर थोडंच सारखं कायम नेसलं जाणं. अजून कसं आहे, साऊथकडे नेसलं जातं, तिथल्या बायका तेच जास्त प्रेफर करतात. पण आपल्याकडे प्रिंटेड साड्या, सिंथेटिक साड्या, त्याच्यात शिफॉन, जॉर्जेट असं सगळं मटेरियल. मग मला मैत्रिणींनी सुचवलं, ज्या माझ्याकडनं साड्या घेत होते, की श्रद्धा तू साड्या आणतीये तर आम्हाला अशा हव्यात, डेली यूज साठी हव्यात, ऑफिस यूज साठी हव्यात, झिरो मेंटेनन्स हव्यात, की सारखं इस्त्री करावी लागू नये वगैरे. मग तसा शोध घेतला प्रिंटेडचा, ज्या वेटलेस असतील, झिरो मेंटेनन्स असतील, लेडीजनाही सोपं जाईल, अशा शोधातनं. पण त्याच्यातही टक्के टोणपे भरपूर खाल्ले. होलसेलर्सच्या नावाखाली आम्ही जो होलसेलर समजून जायचो तो भलत्याच किमती काढायचा आमच्या. पण मी पहिल्या 3 वर्षानंतर प्रॉपर होलसेलर्स गाठले आणि तिथून माझा खरा प्रवास सुरू झाला. त्यातला एखादा अनुभव, किस्सा, काहीतरी आठवण, जे व्यावसायिकांना जी भेट किंवा त्यांचे काही आलेले अनुभव, व्यावसायिक कसे काम करतात, आपल्याला कसं डील करावं लागतं? अगदी. माझी गंमत अशी झाली की मी आईकडेच तिथेच बंगल्यात वरती हॉलमध्ये मी व्यवसाय सुरू केलेला. कारण बाबा म्हणाले होते आपण गाळा घेतला तर ते भाडं वगैरे, बरं तू ह्या व्यवसायात किती टिकतीयेस, तुझी चिकाटी किती उतरतीये हे बघ आधी, आणि मग मार्केटमध्ये आपण बघू, असं तेव्हा बाबांचं मत पडलं. मग असंच एक दिवस कस्टमर येऊन गेलेलं, मी साड्या आवरत होते आणि अचानक दारात 2 बॅगा घेऊन अनोळखी व्यक्ती आल्या. म्हटलं काय, म्हणजे कोण तुम्ही? तर म्हणे आम्ही सुरतचे व्यापारी आहोत. बर. मला ते जरा विचित्र वाटलं, कारण माझा स्पॉट होता तो पूर्ण रेसिडेन्शियल एरिया, ते काही दुकान आहे, कापड बाजार आहे, आपण पाटी लावली भली मोठी, असं काही नव्हतं. मग ते म्हणे नाही आम्हाला समजलं की तुम्ही असं साड्यांचा व्यवसाय करता, बर, तर आम्हाला माझ्याच कॉलनीत एक जण एजंटशिप करायची, हे मला माहित नव्हतं, तर त्यांनी तुमचं नाव रेफर केलं, तर म्हणून आम्ही आमच्याकडची सगळे सॅम्पल्स तुम्हाला दाखवायला आणले. म्हटलं ठीक आहे. तर तेव्हा ते कळलं की ऑर्डर कशी दिली जाते. बर. म्हणजे आपल्याला कपड्याच्या दुकानात आपला म्हणजे समज असा, माझा तरी समज असा होता, व्यापारी जात आहेत सुरतला आणि तिथनं माल घेऊन येत आहेत. पण हे उकल माझी पहिल्यांदा त्या वेळेला झाली की ते लोक आलेत, सॅम्पल्स दाखवतायत, त्याच्यात कापड कळतंय, रंग कळतायत, आणि मग ती आपण ऑर्डर त्यांना द्यायची आणि मग ती ट्रान्सपोर्टनी येणार.
बर, हे सगळं विश्वासावर चालत असेल ना? पूर्ण विश्वास, हा पूर्ण विश्वास. हा म्हणजे खरं सांगायचं तर ही पण एक शाळा आहे. हा. कारण त्यावेळेला मी म्हंटल तसं कुठलं जीपे नाही, मोबाईल नाही, काही नाही. कॉन्टॅक्ट कसा करायचा? कॉन्टॅक्ट कसा करायचा, लँडलाईन असायचे. हम्म. पण तो लँडलाईन तरी खरा आहे की फेक आहे हे काय काहीच माहिती माहित नाही, आपल्याला, बरोबर. काहीच माहित नाही. पण 100% विश्वासावरती चालणारा व्यवसाय होता. खरंय खरंय. हो. आणि या अनुभवाने तुम्हाला खूप काही शिकवलं असेल म्हणजे खरं तर. हो. आणि एक आत्मविश्वास पण वाढवला असेल तेव्हा की खरंच की लोक आपल्याकडे येत आहेत किंवा व्यापारी आपल्याकडे ते घेऊन येत आहेत, तर ही खरंच माणसं ओळखायला शिकवलं हा खरं सांगायचं तर. हा. कारण अनेक प्रकृतीच्या व्यक्ती हो हो इथे भेटतात. बरोबर. तर फक्त स्त्रियाच असं नाही, पुरुषही हम्म. कौतुकाने बायकोला घेणारे, बहिणीला घेणारे, आईला घेणारे असे पण पुरुष वर्ग आहे की सरप्राईज घ्यायचंय, हम्म. वहिनी मला बायकोसाठी साडी घ्यायची हा, सरप्राईज, हा, आणि वाढदिवस आहे, हा. लग्नाचा वाढदिवस आहे, मग नवीन काय आलंय ट्रेंडिंग हा. असं दाखवून वगैरे. आणि खरं सांगू का, स्त्रियांपेक्षा पुरुष फार चटकन आणि खूप छान पटकन choice घेतात. करतात. मग आता हा जो सुरुवातीचा इरकल झाला, तर सध्या मग किती प्रकारच्या साड्या आहेत? आता प्रकार वेगवेगळे? प्रकार अनेक आहेत. हम्म. माझी गंमत अशी की मी जेव्हा 2007 साली सुरुवात केली हम्म. तेव्हा आईने एक नाव द्यायचं म्हणून अनन्या नाव दिलं हम्म. माझ्या व्यवसायाला. हम्म. अनन्या इल्कल हाऊस या नावाने मी सुरुवात केली. हम्म. आणि आता 5 वर्षापूर्वी माझ्या लेकींनी निर्णय दिला आम्हाला हम्म. की मी हाच प्लॅटफॉर्म पुढे नेणार. अरे वा, हा, पुढची पिढी. पुढची पिढी. हा. कारण मला काय वाटलं नव्हतं, म्हटलं तर तिचा चॉईस वेगळा, तिला काही वेगळं करिअर करायचं असेल हो. वगैरे. पण ती म्हणे नाही आई, हा प्लॅटफॉर्म आपला सेट आहे तर आपण हेच मी करेन, फक्त मी याच्यात जरा बदल आणेन. त्यामुळे मग तिने मला सांगितलं आई हँडलूम कलेक्शन आपण फक्त ठेवायचं, बर सिंथेटिक बंद, बर. त्याच्यामध्ये फक्त कॉटन हा. आणि सिल्क. बर. मग त्या दोन्ही कॅटेगरीमध्ये आपण 2 प्रकार ठेवले, सेमी आणि प्युअर. हम्म. कॉटन ज्या आहेत त्या सेमी म्हणजे रेग्युलर येतात, प्युअर म्हणजे हँडलूम येतात. अच्छा, विणलेल्या प्रॉपर. त्याला शासन मान्य मार्क असतो. जसा प्युअर सिल्कच्या साड्यांना सिल्क मार्क येतो, तसं हँडलूम साड्यांना हँडलूम मार्क येतो. बर बर. मग अशा 2 कॅटेगरी आम्ही सुरू केल्या आणि त्यानुसार मग मॅन्युफॅक्चरर्स शोधले. हा, मुळात तिथून सुरुवात. हो. कारण लोकल लेव्हलला कसं आहे, सगळं जनरल मिळणारं होलसेल मार्केट आहे. ह्याला स्पेशलायझेशन म्हटलं की मग तसे मॅन्युफॅक्चरर गाठणं होतं. मग तसे शोधले आणि मग हळूहळू सुरुवात केली. बरं, मग आता कल कुठे जास्त आहे महिलांचा आजचं जर बघायला गेलो, म्हणजे त्या कॉटन कडे त्यांचा कल जास्त काय काय मार्केट काय म्हणते? कॉटन कडे. आणि ट्रेंडिंग म्हणायचं झालं तर नेहमीप्रमाणे सिनेसृष्टी किंवा आपलं टेलिव्हिजन विश्व, तिथं नटांच्या अंगावरती ज्या दिसतात त्या येतात. बरोबर. आणि मैत्रिणींनाही त्याच हव्या असतात. बरोबर. पण त्यात युनिकनेस हवा, तिच्या अंगावर जी आहे ती माझ्याकडे नको. बर. हे सगळं चालू असताना पुढचा टप्पा तुम्ही गाठला, मंत्रमुग्धा या नावाने. त्याची जरा एक सांगा ना आम्हाला, हे कधी सुरू झालं, कसं सुरू झालं? 5 वर्षापूर्वी, आता 6 वर्ष होतील ह्या ऑक्टोबर मध्ये, जेव्हा लेकींनी ह्याच्यात उतरायचं ठरवलं तेव्हा थोडी अंधश्रद्धा म्हण किंवा काही म्हण, मी थोडं विचारलं की मी काही नावाचं करू का, अनन्याच राहू दे. मग मला सुचवण्यात आलं नाही तू असं असं चेंजेस कर. बर. मग आम्ही सहज बसलो होतो सगळे, तर म्हटलं काय करायचं. माझ्या कस्टमर्स मध्ये मी दरवर्षी स्पर्धा घेत असते वेगवेगळ्या, ज्याच्यामध्ये आम्ही टॅगलाईन मागवतो, अनुभव मागवतो. अनुभव म्हणजे आम्ही म्हणतो त्यांना फक्त आम्हाला गोड अनुभव नका देऊ, आमच्या चुका पण आम्हाला सांगा, आमच्यामध्ये सुधारणा किंवा आम्हाला काय सुधारणा करण्याची गरज आहे ती पण सांगा. मग अशा खूप छान मैत्रिणी आहेत की त्यांनी खूप छान छान लिहिलं. पण त्या सगळ्यांचं वाचता मला असं जाणवलं, मंत्रमुग्ध करतायत तुझ्या साड्या, हा शब्द 1-2-3दा आला. आणि मग राजेशनी, माझ्या नवऱ्यानी सुचवलं की आपण मंत्रमुग्धा का नाही ठेवायचं. अरे वा. तर मग असं करत ती अनन्याची मंत्रमुग्धा झाली. मग अनन्याची मंत्रमुग्धा झाल्यानंतर काय बदल झाला?
खूप बदल केला. हा सेटअप जो काही तू बघतीयस तो सगळा त्याच्यानंतर झालेला आहे, ज्याला एक छोटस होम स्टुडिओचं स्वरूप आलं. आधी म्हणजे मी घरातच असल्यामुळे स्टॉक आत ठेवणार, कस्टमर आले की त्यांना काय रेंजच्या पाहिजेत, कुठल्या पाहिजेत आणून दाखवणार, असं माझं ते स्वरूप असायचं. पण मग आता हे बदललं आणि ह्याच्यामध्ये मंत्रमुग्धामध्ये अनन्याचं रूपांतर झाल्यानंतर अनन्याला सोडायचं नव्हतं, तर आम्ही फॅब्रिक गिफ्टिंग सुरू केले. साड्यांवर आणखीन एक टप्पा, तो अजून एक टप्पा, त्याच्यामध्ये आम्ही बेल किचन्स, सॅक किचन्स, लॅपटॉप स्लीव्ज आहेत, स्लिंग बॅग्स आहेत, टोट बॅग्स आहेत, नंतर फॅब्रिक कव्हरच्या हँडमेड पेज पासून बनवलेल्या डायरीज आहेत. अशा वेगवेगळ्या, म्हणजे या तर तुम्ही साड्या सुरुवातीला घेत होता ना, मग याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं? हो, ह्याचं डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. ह्याच्यात माझा अजून एक धागा म्हणजे माझी धाकटी बहीण, ती फॅशन डिझायनिंग तिचं झालेलं, मग तिला मदतीला घेतलं. म्हटलं ती तसंही तिचं चालूच होतं तिकडे, ती ब्लाउजेस ड्रेसेस ती बारामतीला असती, तर ती ते स्टिचिंग करतच होती. मग लेक मला म्हणाली, आई काळानुसार हे पण खूप आता डिमांड मध्ये आहे, आम्हाला मुलांना हँडमेड जास्त आवडतं, तर मग असं का नाही बघत आपणही. बघ, पूर्वी ओट्या भरायला बायकांना मॅक्झिमम ब्लाउज पीसच घ्यायचो, आता आपण विचार कसं करतो की काहीतरी छोटस द्यावं पण ते उपयोगी पडेल असं. मग ह्या सगळ्या विचारातनं अक्षयाने फॅब्रिक गिफ्ट्सना सुरुवात केली. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, मॅन्युफॅक्चरिंग. मग ते मी अनन्या क्रिएटिव्हिटी या नावाने बारामतीत सुरू आहे माझं. मग त्याच्याच बरोबर म्हणजे ते फॅब्रिक गिफ्टिंग बरोबर काही ब्लाउजेस किंवा साडीच्या ह्याच्यातही काही रेडीमेड ब्लाउजेस, मागच्या वर्षी बाप्पांच्याच आशीर्वादाने आम्ही रेडीमेड ब्लाउजेस सुरू केले, ज्याच्यात प्रिंटेड पासून हेवी वर्क पर्यंतचे ब्लाउज. कॉटन नाही, कॉटन, आता सध्या कॉटन, आता माझे फर्स्ट टाइम सिल्क येत आहेत ह्या दिवाळीमध्ये. आणि त्याच्या जोडीला आम्ही साड्या कस्टमाइज करायला सुरुवात केली. साड्या कस्टमाइज म्हणजे फ्युजन, दोन फॅब्रिकचं फ्युजन. म्हणजे थोडक्यात मी दाखवते, चालेल ना? त्याच्यामध्ये मला बघायला. हा पहिला प्रकार केला. आता ही साडी बघितली तर बऱ्याच मैत्रिणी म्हणायची बेडशीट आहे का हो, की गोधडी आहे. पण हा प्रकार दाखवते, हे कॉटन आणि अजरक याचं कॉम्बिनेशन आहे. हा जो वरती दिसतोय हा पदर आहे, हा पदर आहे. आतमध्ये साडी पूर्ण प्लेन आहे. आणि ह्यालाही साडीलाही माझा वेगळा टॅग आहे, मोरपंख. हे सगळे आपण त्याला टॅसल्स फॅब्रिकचे केले. साडीत ब्लाउज पीस असतो, आणि तरी शिवाय आपण हे अजरक आहे म्हणून असं वेगळं एक मीटरचं ब्लाउज देतो त्याच्या. बरोबर. नवीन टप्पे गाठत असताना प्रदर्शनाचा टप्पा कधी सुरू झाला आणि तो अनुभव कसा होता? मी थोडा आधी जाते, आधीचा काळ. प्रदर्शनाच्या आधी आपण कोविडच्या काळात गेलेलो. एक मोठा प्रदर्शन सुरू व्हायचं कारण कोविड. कारण घरगुती जे छोटे प्लॅटफॉर्म होते व्यावसायिकांचे, त्यांच्यासाठी काही ऑर्गनायझर्स जे बनले त्या व्यक्तींनी हे प्रदर्शन माध्यम सुरू केलं. कारण आधी प्रदर्शनं नसायची. म्हणजे मला तर वाटतं की आपल्याकडे बचत गटांचंच पहिलं प्रदर्शन आलं की जिथे आपण छोटे व्यावसायिक एकत्र आणले. मोठ्या शहरांमध्ये सकाळ शॉपी वगैरे असे मोठ्या शहरात भरायचे. तसं मग तो ट्रेंड आला. मग अक्षया मला म्हणाली, आई आपल्याला इथून बाहेर पडायला पाहिजे, इथं लिमिटेड मध्येच होतं आपलं, आणि जर का आपल्याला रीच वाढवायचा आहे, कॉन्टॅक्ट वाढवायचे, तर आपण प्रदर्शनात जाऊ. कारण वेगवेगळ्या भागात भरवलं जातं. आता आम्ही वेगवेगळ्या शहरात जातोय. पहिलं प्रदर्शन मी घेतलं होतं IMS नी भरवलेलं केडगावला, नगरमध्येच. महिला दिनानिमित्त त्यांनी भरवलं होतं. 1 दिवसीय होतं. पाटीकोरी होती, कारण प्रदर्शन म्हणजे तिथं जाऊन किती न्यायचा माल, कसा मांडायचा आणि कसा जाईल, कस्टमर कसं येतील,
सगळे धाकधूक होती ती मनात की विक्री होईल का, आपल्या साड्या आवडतील का. कारण छोटं विश्व होतं तिथं आवडत होतं, पण बाहेर पडल्यानंतर ती धाकधूक थोडी जाणवती. पण ते पहिलंच प्रदर्शन की जिथं मला धाकधूक जाणवली. एवढा सगळा 19-20 वर्षानंतरचा प्रवास आणि इथपर्यंत तुम्ही आता येऊन पोहोचलेला आहात. तर पुढे स्टुडिओमध्ये पण त्याचं रूपांतर करायचं आहे असं आपलं बोलणं झालं. तर आता नव्याने ज्या येणाऱ्या मुली आहेत किंवा नव्याने या व्यवसायामध्ये येणाऱ्या ज्या महिला आहेत ज्यांना नव्याने सुरू करायचंय, त्यांच्यासाठी काय सांगाल? जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा आणि पेशन्स ठेवा. कारण काय होतं, आपल्याला असं वाटतं की पेरलं की लगेच उगवायला पाहिजे, ते असं नाही होत. थोडा वेळ द्यावाच लागतो आणि काळानुसार ज्याची डिमांड आहे त्याचा कल ठेवायचा. उगाच ह्याच्याकडे हे जास्त दिसतंय तर आपणही तेच करावं असं करू नका. आणि शेवटी पैसा आहे, प्रत्येकाला पैसा लावावा लागतो, तर तो जो गुंतवाल तो व्यवस्थित तुमचा निघायलाही पाहिजे. बरोबर आहे, तेवढंच सांगेन मुलींना. बरोबर आहे. आज आपण मंत्रमुग्धा ब्रँड, साडीचा जो ब्रँड आहे त्याच्या ज्या संस्थापिका आहेत आणि संपूर्ण हा ब्रँडच पुढे नेणाऱ्या श्रद्धा खांडकेकर यांना तिची मोठी सावली या सेगमेंट अंतर्गत भेटलो. खूप उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी असे हे सगळं त्यांचा प्रवास आपण बघितला. तुम्हाला वाटतं नक्कीच आपण यातून खूप काही शिकूया. पुन्हा भेटूया अशाच नव्या वेगळ्या सेगमेंटमध्ये तिची मोठी सावलीच्या अंतर्गत पुन्हा एकदा नव्या गेस्टला. थँक्यू श्रद्धा.